यानंतर बघूया टॉप 9 बातम्या। सुरुवात करूया राजकीय बातम्यांपासून। राम हा शाकाहारी नसून मांसाहारी होता, शिर्डीच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाडांचं वक्तव्य। तब राइस नहीं था, तब राइस नहीं था, तब खाते क्या थे राजा राम, और राम क्षत्रिय था, तो क्षत्रिय का खाना ही मांसाहारी होता है। दीड दमडीच्या राजकारणासाठी तुम्ही कुठल्या थराला जाताय? आचार्य तुषार भोसलेंच्या आव्हाडांच्या वक्तव्यानंतर टीका। तर तुमच्या चेल्याच्या पड्यांना सुधारायला सांगा, शरद पवारांना इशारा। जितेंद्र आव्हाड म्हणतो की प्रभू श्रीराम मांसाहार करायचे। अरे तुमच्या दीड दमडीच्या राजकारणासाठी आणि मूल्यांच्या दाढ्या कुरवाळण्यासाठी तुम्ही कुठल्या थराला जाताय? शरद पवार, तुमच्या या चेल्या चपाट्यांना सुधारायला सांगा। आव्हाडांचं वक्तव्य मूर्खपणाचं। प्रभू श्रीराम फळ आणि मुळं खाऊन 14 वर्ष वनवासात राहिले। महंत सुधीरदास यांची माहिती। तर राम मंदिराचं भक्तिमय वातावरण असताना राक्षसांना जसा त्रास होतो तसा त्रास आव्हाडांना होत असल्याची टीका। अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे। वाल्मिकी रामायणापासून कुठल्याही 14 रामायणामध्ये प्रभू रामचंद्र मांसाहारी होते याचा उल्लेख नाही। प्रभू रामचंद्राचा अपमान सहन करणार नाही, पुन्हा बोलताना जबाबदारीनं बोला, अन्यथा जशाचं उत्तर देऊ, अतुल भातखळकरांचा आव्हाडांना इशारा। जितेंद्र आव्हाडने उठाठेव करण्याचा प्रयत्न करू नये। जितेंद्र आव्हाडना मी एवढंच सांगेन की भगवान प्रभू रामचंद्राचा अपमान भारतीय जनता कदापि सहन करणार नाही। मुंबईत येण्यासाठी गनिमी कावा वापरू, जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा। आम्ही मुंबईत कसं येणार 10 तारखेला कळेल, जरांगे पाटलांचं वक्तव्य। आम्ही काय करणार आहेत, कसं करणार आहे ते आम्ही 10 तारखेला सांगतो। आम्ही त्यांना सावध होऊन येणार, मराठ्यात ते गनिमी कावे कळून येणार, मग आपण कसं काय कळून देईल त्यांना? आमचं डिझेल बंद झालं तर आम्ही गाड्या मुंबईत नेणार, जरांगे पाटील ठाम। तुमचं दूध अन्नधान्य बंद करू, आम्ही शेतकरी आहोत, जरांगे पाटलांचा इशारा। डिझेलाच्या गाड्या जर तुम्हाला तिथे गेलेले असले तिथून त्याने जर गॅस बंद केले तर आम्ही लाकडात चाललेली संगत आम्ही चुली पेटणार, 3 इटा घेतल्यात आम्ही, तुमचं दूध बंद होणार। आमचा मायबाप शेतकरी मराठा तुम्हाला दूध नाही देणार, भाजीपाला नाही देणार। जरांगे पाटलांच्या दबावात येऊन अध्यादेश काढल्यास आम्ही कोर्टात जाणार, झुकणार नाही, आंदोलन करणार। ओबीसी नेते बबनराव तायवाडेंचा सरकारला इशारा। त्या दबावाला सरकारने बळी पडू नये म्हणून आम्हाला एकत्रित व्हायचा। कुठले आधार नसताना जर सरकार एखाद्या प्रकारचा अध्यादेश किंवा जी आर काढत असेल आणि त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करत असेल तर हा 60% ओबीसी चूक असणार नाही, कोर्टात जाणार नक्कीच। अंगणवाडी सेविकांना मेस्मा लावला तर सरकार पाडेल, युती सरकारच्या काळात फडणवीसांना इशारा दिला होता, उद्धव ठाकरेंचा दावा। तेव्हा आम्ही युतीमध्ये होतो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि तुम्हाला ते मेस्मानं काय कोणत्या लावणार होते काय नाही, आणि मी सांगितलं तर याद राखा, एका जरी माझ्या भगिनीला केसाला धक्का लागला तरी मी सरकार पाडून टाकेन। सरकार आणायला खोके पण अंगणवाडी सेविकांना द्यायला पैसे नाहीत, उद्धव ठाकरेंची टीका। तर सत्तेत असताना ठाकरेंनी 1 रुपयाही वाढवला नाही, दीपक केसरकरांचा पलटवार। त्यावेळेला आपण सत्तेत असतो त्यावेळेला 1 रुपया सुद्धा वाढवला नाही। येऊन भेट घेऊन काय अर्थ आहे? शब्दाच्या बुडबुड्यांना काही अर्थ नसतो। आपण काही करू शकत नाही पण नुसतं येऊन भाषण करण्यामध्ये काय अर्थ आहे?